राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालेलं आहे आणि याच चिन्हाचं अनावरण करण्यासाठी म्हणून स्वतः शरद पवार आणि त्यांचा संपूर्ण पक्षातील नेते जे असणार ते आज किल्ले रायगडावरती येणार आहेत। सध्या आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आहोत आणि आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी खरं तर शरद पवार यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। 9:30 वाजता शरद पवार या ठिकाणी खरं तर लँड होतील, त्याच्यानंतर रोपवेच्या माध्यमातून ते किल्ले रायगडावरती जाणार आहेत। तिथे शिवाजी महाराज यांच्या चरणी खरं तर तुतारी ठेवून त्याचं खरं तर त्याची पूजा केली जाणार आहे आणि एका प्रकारे त्या चिन्हाचं जे आहे ते लोकार्पण केलं जाणार आहे, त्याचं लॉन्चिंग केलं जाणार आहे। या सगळ्या सोहळ्यासाठी म्हणून खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटातील सगळेच आमदार खासदार महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे रणशिंग फुंकलं जाणार आहे अशा पद्धतीची खरं तर एक चर्चा चालू आहे। जशा पद्धतीने राज्यभरामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, कोणती जागा कुणाला मिळणार, कोणत्या जागेतून कोणता उमेदवार खरं तर उभा राहणार, ह्या अनेक गोष्टी तशा चर्चेमध्ये आहेत। तशाच खरं तर शरदचंद्र पवार यांना जो एक पक्षचिन्ह मिळालेला आहे त्या चिन्हाचा फायदा कसा शरद पवार यांना मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे की कारण की नवीन चिन्ह मिळाल्यानंतर त्याचा फटका बसतो हेच आपण अनेकदा खरं तर इतिहासामध्ये पाहिलेलं आहे। मात्र नवीन चिन्हाचं आज अनावरण सोहळा पार पडतो आहे आणि हे चिन्ह आता लोकांपर्यंत पोहोचवणं हेच एक मोठं टार्गेट, एक मोठं आव्हान खरं तर या संपूर्ण पक्षांच्या समोर असणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, किल्ले रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।